गडिंग्लजमध्ये गौमाता सन्मान अभियानाची सुरुवात, तहसीलदार कार्यालयाजवळ गायीचं पूजन आणि जनजागृती कार्यक्रम, गोरक्षण आणि गोसंवर्धनासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। गडिंग्लज इथं गौमाता सन्मान अभियानांतर्गत तहसीलदार कार्यालयाजवळ गायीचं पूजन आणि जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी नायब तहसीलदार गायकवाड तसंच गडिंग्लज पोलीस स्टेशनचे पीआय शिंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात दीपा कुलकर्णी, अनिता खोत, नीलांबरी भुईंबर, द्राक्षायणी घुगरे, राधा जोशी यांच्या हस्ते गायीचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर सचिन पाटील यांनी अभियानाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट स्पष्ट केली। गोरक्षणासाठी कार्यरत सेवकांचा सत्कार करण्यात आला, तसंच गायींना खाद्य देण्यात आलं। पुढे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालयाच्या प्रांगणातही पूजन करून गायींना गूळ आणि कुळथी देण्यात आली। कार्यक्रमासाठी सुमारे 35 सेवकांसह अनिल खोत, संदीप कुरळे, संजय भटकल, संदीप नाथबुवा, संजय पाटील, वसंत कुंभार, प्रदीप गेजी, उत्तम केसरकर, गिरीश मेणशी, विनायक भुईंबर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसंच प्रशांत अप्पासो पाटील, बाजीराव गुंडू कांबळे, संस्कार वसंत मानगुणकर, राम रामगोंडा घोकाय, तुकाराम बाळू कोकितकर, महेश रिंगणे, रोशन अप्पाण्णा वंटमुरी, सुरेश भीमराव सोयरटे, तानाजी कोले, प्रदीप सोमेश्वर येजी, सागर विलास शिंदे, संतोष कळलाप्पा काडापानावर, संजय रावसो पाटील, महेश सत्यगोंडा पाटील, विशाल लिंगोजी, सिद्धगोंडा अलगोंडा पाटील, वैष्णवी गडकरी, सुहास पाटील, बापू पाटील यांनी सहभाग नोंदवला। यावेळी गौमाता सन्मान अभियानची देशव्यापी चरणबद्ध कार्ययोजना जाहीर करण्यात आली। डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत देशातील 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 780 जिल्हे आणि सुमारे 5000 तहसील स्तरावर जनजागृती मोहीम राबवली जाणार असून 27 एप्रिल रोजी तहसील स्तरावर निवेदन सादर करण्यात येणार आहे। मे ते जुलै 2026 दरम्यान जिल्हा स्तरावर, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 दरम्यान राज्य स्तरावर, तर नोव्हेंबर 2026 ते जानेवारी 2027 दरम्यान राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्यात येणार आहे। या अभियानातून गोरक्षण, गोसंवर्धन आणि गौमाताला राष्ट्रीय सन्मान मिळावा यासाठी देशभर जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।